हार्ट अटॅक येण्याची काही महत्त्वाची आणि वेगळी कारणं जी तुम्हाला माहीत नसतील, अशी मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे. तर हार्ट अटॅक येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे तुम्ही जर अतिकर्मी असाल, सतत तुम्ही काम, काम आणि कामच करत असाल, तर अशा अतिकर्मी लोकांमध्ये त्यांनी काम करून, मेहनत करून बऱ्याच गोष्टी कमावलेल्या असतात, अचीव्ह केलेल्या असतात आणि त्याचा एक प्रकारचा अहंकार किंवा गर्व अशा व्यक्तींमध्ये असतो. त्यामुळे त्यांना इतरांवर प्रभुत्व गाजवण्याची सवय असते आणि अशा अतिकर्मी व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण हे जास्ती दिसून येतं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्यामध्ये जर अतिरिक्त व्यायाम होत असेल, प्रमाणापेक्षा जास्ती व्यायाम जर तुम्ही करत असाल, तर हृदयावर त्याचा ताण येतो आणि हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच आजकाल आपण पाहतो की बऱ्याच स्पोर्ट्समन असतील किंवा काही जिमचं वर्कआउट करणाऱ्या व्यक्ती असतील, जे अतिप्रमाणात व्यायाम करतात, त्यांच्यामध्ये आपल्याला फेटल हार्ट अटॅक्स येताना दिसत आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही जर भविष्यकाळाची अतिरिक्त चिंता करत असाल, फ्युचर प्लॅनिंग जास्ती करत असाल, तरी तुमच्या शरीरातली उष्णता वाढते आणि त्यामुळे हार्टमध्ये ब्लॉकेजेस तयार होऊन हार्ट अटॅक्स येतात. त्यानंतर आणखीन महत्त्वाच्या काही भावना आहेत, ज्या तुम्ही जर स्वतःमध्ये बाळगत असाल, तर त्यामुळे सुद्धा निश्चितपणे हार्ट अटॅक येतो. जसं की राग असेल इतरांबद्दल मनामध्ये, द्वेष असेल, ईर्ष्या असेल, मत्सर असेल किंवा इतरांचं हृदय चुकीच्या गोष्टी बोलून तुम्हाला दुखवण्याची सवय असेल, सतत इतरांचं हृदय दुखवल्यामुळं, मन दुखवल्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मनामध्ये जर जेलस ही भावना असेल, षड्रिपूंपैकी एक जेलसी जी आहे, जर ती तुमच्यामध्ये जास्ती प्रमाणात असेल, तर निश्चितपणे हार्ट अटॅक येतो. या सगळ्या गोष्टी तुम्ही कोरिलेट करू शकता रोजच्या जीवनामध्ये जे लोक वावरत असतात त्यांच्यामध्ये आणि ज्यांना हार्ट अटॅक्स येऊन गेले त्यांच्यामध्ये निश्चितपणे या भावना तुम्हाला पाहायला मिळतात. जर तुम्हाला हार्ट अटॅक्स येऊ नये असं वाटत असेल, तर या सर्व चुकीच्या भावनांपासून दूर राहणं गरजेचं आहे. थँक यू.